मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचोली नकीब तालुका फुलंब्री या ठिकाणी शेतावर 7 ते 8 फूट लांबीचे 2 साप मुक्त संचार करताना आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। यावेळी सर्पमित्र संजय तारू यांनी साप पकडून त्यांना जंगलात सोडून दिले आहे। महाराष्ट्रात सर्वत्र सध्या धोधो पाऊस पडत असताना निर्माण झालेली उष्णता आणि बिळात शिरलेले सरपटणारे प्राणी यावेळी मोकळ्या जागेत येत आहेत। अशातच चिंचोली नकीब तालुका फुलंब्री या ठिकाणी पंढरीनाथ देवकर यांच्या शेतात जमील सय्यद यांना 7 ते 8 फूट लांबीचे साप मुक्तपणे संचार करताना आढळून आले। ही बाब त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना कळवली असता बघ्यांची गर्दी झाली। ही बाब बाबरा येथील सर्पमित्र संजय तारू यांना कळविण्यात आली। संजय तारू यांनी सदर धामण जातीच्या सापांना पकडून जंगलात निर्जन स्थळी सोडून देण्यात आले। हे सर्व विषारी साप नसतात, त्यामुळे त्यांना मारू नका। असे साप आढळल्यास सर्पमित्रांना कल्पना द्या, असे आवाहन सर्पमित्र संजय तारू यांनी केले आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।